स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांना सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या मराठा युवकानं सोमवारी गोदावरी नदीत जलसमाधी घेतली। दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीनं स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांना 4 हुतात्मा पुतळा परिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी जिजाऊ वंदन करण्यात आलं। तुला वंदनानी भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कोणाचीच नाही। नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैनकारी, जिजामाऊली रे तुला वंदनानी। या वारी निमित्त जे बांधव आलेले आहेत ते आता परतीच्या प्रवासात आहेत। त्यांनी त्यांचा जीव धोक्यात न घालता आपण त्यांना सुखरूप घरी जाऊ द्या, आज हेच मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विनंती करत आहे। या प्रसंगी माऊली पवार, दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, श्रीकांत घाडगे, दास शेळके, संतोष पवार, श्रीकांत डांगे, महेश धाराशिवकर, राजन जाधव, गणेश डोंगरे, सुहास कदम यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। काकासाहेब शिंदे नावाचे आमचे एक तरुण या आरक्षणासाठी बलिदान दिले, त्याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रात झाला। तसंच सोलापुरात सुद्धा गेले 3 दिवस झालं सलग आंदोलन आहेत। आमचे दिलीप कोल्हे असू दे, आमचे समन्वयक आणि अध्यक्ष आमचे श्रीकांत घाडगे, नाना मस्के, असे अनेक इथं नेता कोण नाही, पण समाजासाठी सगळे रस्त्यावर उतरले। कुठलाच पक्ष नाही, कुठली जात पात न मानता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक समाज सोलापूर जिल्ह्याचा रस्त्यावर उतरलेला आहे। जे काल बलिदान दिलं, जलसमाधी घेतली, त्याच्या जे समाधी घेतली त्यानिमित्त आज सोलापूर शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आला होता। आत्ताच प्रतापने सांगितल्याप्रमाणे आमचे 29 तारखेपर्यंत जागरण कार्यक्रम आहे। त्यानंतर पुढील दिशा दिलीप कोल्हे, आमचे प्रताप चव्हाण आणि सोलापूर शहरातील सर्व मराठा प्रेमी लोक येऊन एकत्र येऊन पुढची दिशा ठरवणार। उद्या आम्ही सकाळी 11 वाजता कलेक्टर साहेबांकडे जाणार। 29 तारखेला सर्व मराठा समाजाच्या वतीनं जागरण गोंधळाचा कार्यक्रम या शासनाला, झोपलेल्या शासनाला एवढे बळी गेले असताना, एवढा उद्रेक झाला असताना जाग येत नसेल तर पुढील व्यूहरचना काय करायची आणि मागण्या आपल्या कशा पदरात पाडून घ्यायच्या या संदर्भामध्ये आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते, समाज बांधव निर्णय घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये असणारा जो मराठा समाज आहे त्या समाजाला योग्य प्रतिनिधित्व जरी मिळालं असलं तरी त्या समाजाचं ज्या पद्धतीनं आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीनं जेवढे विकास व्हायला पाहिजे होता तेवढा विकास झालेला नाही। पूर्वी हा समाज शेतकरी होता, शेती विपुल प्रमाणावर होती, परंतु त्या शेतीचे झालेले तुकडीकरण त्यामुळे सध्या मराठा समाजामध्ये असलेल्या तरुणावर बेरोजगारीची खूप मोठी संकटाची आलेली जी परिस्थिती आहे त्याकडे जर पाहिलं तर या समाजाचा विकास व्हावा असं जर वाटत असेल तर ज्या पद्धतीनं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाला ज्या पद्धतीनं आरक्षण मिळालं त्या पद्धतीचं आरक्षण हे त्यांच्या हक्काचं आणि न्यायाचं म्हणून त्यांना देणं खूप गरजेचं आहे। काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाच्या निमित्त मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। सोलापूर शहरातून, जिल्ह्यातून सर्व धर्माच्या लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली। काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली, आपल्या भावना व्यक्त केल्या आणि बऱ्याच व्यक्तींनी आता जे काय काकासाहेब शिंदेंनी जे काय पाऊल उचललं तशा प्रकारचं पाऊल युवकांनी उचलू नये अशा पद्धतीचं मनोगत व्यक्त केलं। अजूनही आमच्या हातामध्ये, धमन्यामध्ये अजूनही शोभाचीच हे आहे। आम्ही अजूनही योद्धे आहोत। शिपाई आणि शेती हा आमचा धंदा आहे। हे फडणवीस जे बडबडतात वेड्यावणी आणि ते फडणवीसचे जे चमचे आहेत सदम बिदम, त्यांना अभ्यास नाही आहे। त्यांनी आधी समाजाचा इतिहास तपासावा आणि पुन्हा आमच्याशी भांडावं
आम्ही छत्रपतीचे सैनिक आहोत ते कोण आहे ते समजेन. आमच्या नसा दणमीत राहा आहे. आणि ब्रिटिशाच्या जनगणनेमध्ये 1880पासून ते 1930 ह्या ज्या 5 जनगणना ज्या आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाचा OBCमध्ये समावेश आहे. कुणबी आणि मराठा समाज हा एकच असून OBCमध्ये त्याचा समावेश आहे. पुन्हा सायमन कमिशनमध्ये बाबासाहेब, पुन्हा भास्कर जाधव, रवई आणि महर्षी शिंदे यांनी मराठा समाज आणि अन्य OBC म्हणजे धनगर समाज यांना 7 जागा साठी उडवण्यासाठी बाबासाहेबांचंही म्हणणं आहे. त्याच्याने बाबासाहेब जे संविधानाचे पिता आहेत, बाबासाहेबांनी सुद्धा सायमन कमिशनमध्ये 1910-14मध्ये मराठा समाजाचा OBCमध्ये समावेश नसा होता. ब्रिटिशांचा सुद्धा गॅजेटमध्ये OBCमध्ये समावेश आहे.